सण आला आणि पुरणपोळी बरोबर कटाची आमटी नाही, मग त्या सणाची मजाच नाही. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे होळी स्पेशल झणझणीत गावठी स्टाईल कटाची आमटी. पुरणपोळी सोबत ही आमटी असेल ना, तर जेवणाची मजाच काही और असते. चला तर मग अधिक वेळ न दवडता व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. सर्वात आधी मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि ते बारीक कापून घेतले आहे आणि हा जो छोटा कांदा आहे ना, तो असा एक दणका देऊन थोडा फोडून थेट गॅसवर भाजून घेणार आहे. त्यामुळे आमटीला खूप छान स्मोकी असा फ्लेवर येतो. आणि अर्ध वाटी सुकं नारळ ते आपण किसून घेऊया. आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालं की त्यात कापलेला कांदा घालायचा आणि तो छान परतवून घ्यायचा. तोपर्यंत अर्धी वाटी सुक्या नारळाचा किस करून घेऊया. कांदा थोडा परतला की त्यामध्ये 10 ते 11 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचं. हे सगळं छान लालसर सोनेरी रंग येईपर्यंत परतायचं. लो टू मीडियम हीटवर आपण हे एकसारखं हलवत परतवून घेऊया. आता हे व्यवस्थित असं परतलं तर त्यामध्ये किसलेलं खोबरं घालूया आणि खोबरंही आपल्याला छान रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. यानंतर त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घालून त्या देखील आपण परतवून घ्यायच्या आहे. आता धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि तीही व्यवस्थित या मिश्रणात परतवून घ्यायची. हे सगळं मिश्रण छान परतलं की त्यात एक सुंदर रंग येतो. आणि आता या मसाले घालूया. 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि 1.5 चमचा कांदा लसूण मसाला म्हणजेच गावठी मसाला, जो आपण उन्हाळ्यामध्ये घरी बनवतो तो. चवीनुसार मीठ घालूया. मीठ आणि मसाला परततानाच घाला. आणि परतताना मीठ मसाला जर आपण घातला ना, तर त्या आमटीला एक छान चव येते. दरम्यान गॅसवर भाजलेला कांदा तयार आहे. त्यावरचा जास्त झालेला काळा भाग जो आहे तो काढून टाकायचा आणि तो कांदा या मिश्रणात घालायचा. पुन्हा सगळं मिश्रण छान परतवून घ्यायचं. मिश्रण मस्त परतलं की गॅस बंद करून ते पूर्ण थंड होऊ द्यायचं. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून त्यांची बारीक छान पेस्ट करून घ्यायची. आता त्याच कढईमध्ये 3 ते 3.25 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यात कढीपत्ता घालायचा आणि लगेच तयार केलेली मसाल्याची जी पेस्ट आहे ती घालून घ्यायची. आता मसाला जोपर्यंत तेल व्यवस्थित सोडत नाही आणि जोपर्यंत मसाला छान परतला जात नाही, तोपर्यंत आपल्याला लो टू मीडियम हीटवर हा मसाला जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे. आता आपण जो काल पुरणाचा व्हिडिओ बघितला आहे, त्यात मी जे डाळीचं पाणी राखून ठेवायला सांगितलं होतं, ते राखून ठेवलेलं आपण जे डाळीचं पाणी आहे, ते सगळं पाणी आपण यात घालून घेणार आहोत. आणि आता त्यात थोडं गरम पाणी घालायचं. लक्षात ठेवा, आपल्याला आमटीला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थंड पाणी अजिबात घालायचं नाहीये. आता आमटीची कन्सिस्टन्सी चेक करायची. ना खूप पातळ ना खूप घट्ट, मध्यम ठेवायची आहे. आता ही आमटी छान 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवरती आपल्याला उकळून द्यायची आहे. शेवटी वरून भरपूर धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया आणि छान उकळी येऊन देऊया. कोथिंबीर घातल्यानंतरही आपल्याला डाळीला छान 10 ते 12 मिनिटं उकळी येऊन द्यायची आहे. आमटी जितकी छान उकळली जाईल तिला चव तितकीच छान येते. तयार आहे आपली अगदी पारंपरिक गावठी पद्धतीची झणझणीत
होळी स्पेशल कटाची आमटी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरनं बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि चविष्ट रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हेल्दी राहा.